सुनेत्रा पवार यांच्या अध्यक्षतेखाली राष्ट्रवादीची खलबतं, प्रफुल्ल पटेल, सुनील तटकरे आणि इतरही नेत्यांची उपस्थिती. मनोज जरांगे यांच्यासोबतची सरकारच्या शिष्टमंडळाची बैठक अनिर्णित. मनोज जरांगे यांच्याशी चर्चेसाठी राधाकृष्ण विखे पाटील आणि प्रसाद लाड पोहोचले होते. $58 लाख नावं द्या, 57 लाखांचा हिशेब देतो, मनोज जरांगे पाटील यांचं बैठकीनंतर वक्तव्य. मुख्यमंत्र्यांना सांगा मराठ्यांना आरक्षण देऊन बघा, मनोज जरांगे पाटील यांचं सरकारच्या शिष्टमंडळाशी चर्चेत वक्तव्य. $12 लाख मराठ्यांना कुणबी प्रमाणपत्र दिली. अंतरवाली सराटीमध्ये मनोज जरांगे यांच्याशी चर्चा करत असताना राधाकृष्ण विखे पाटील यांचं वक्तव्य. मुंबई, रायगड, पालघरमध्ये रविवारी सोमवारी हलक्या सरींची शक्यता. तापमानात 2 ते 3 अंशांनी घट होण्याची शक्यता. नागरिकांना उकाड्यापासून दिलासा मिळणार. दादरमध्ये महानगर गॅस पाईपलाईन फुटली. गोखले रोड परिसरातली घटना. अग्निशमन दलाच्या 4 गाड्या घटनास्थळी दाखल. विषारी दारूचे 15 बळी. पिंपरी चिंचवडचे 10 तर हडपसरच्या 5 जणांचा मृत्यू. 4 आरोपींना 8 जूनपर्यंत पोलीस कोठडी. पुणे विषारी दारू प्रकरणाच्या तपासासाठी विशेष पथकं तयार. पिंपरी चिंचवड परिमंडळ 2 आणि गुन्हे शाखा तपास करणार. विषारी दारू प्रकरणामध्ये रोहित पवार आणि अधिकाऱ्यांमध्ये वाद. मृतदेहाची माहिती न दिल्यानं ससूनमधल्या अधिकाऱ्यांवर रोहित पवार भडकले. विषारी दारू प्रकरणामध्ये मुख्य आरोपी कर्नल सिंह विरखाच्या सुद्धा मुसक्या आवळल्या. विषारी दारू कुठे बनवली गेली याचा शोध घेतला गेलाय. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची माहिती. विधान परिषद लढवण्याची काँग्रेसला खुमखुमी. संजय राऊत यांनी काँग्रेसला सुनावलं. नाशिक विधान परिषद निवडणुकीवरून महायुतीमध्ये तणाव. एकीकडे भाजप शिवसेनेमध्ये रस्सीखेच, दुसरीकडे भाजपात अंतर्गत चुरस. महाजनांचे निकटवर्तीय निलेश बोरा आणि गणेश गीते इच्छुक. शालेय साहित्याच्या दरामध्ये 40 ते 60% वाढ. वह्या, पुस्तकं, गणवेश आणि दप्तरांच्या किमती वाढल्या. डिझेल, कच्चं तेल, कागदाच्या पल्पच्या दरवाढीचा थेट परिणाम. जळगाव महावितरण कार्यालयामध्ये महाविकास आघाडीचं ठिय्या आंदोलन. शेतकऱ्यांच्या वीज पुरवठ्याच्या मागणीसाठी महाविकास आघाडी आक्रमक. गोपाळगडावर पर्यटकांनी आंबे उचलल्यामुळे वाद. पर्यटकांना डांबून ठेवण्याचा प्रयत्न झाल्याचा आरोप. गोपाळगडाच्या मालकी दाव्यावरून वाद. दुर्गप्रेमी संघटना आक्रमक. ठाणे एसटी डेपोची दुरवस्था. एसटी डेपोत ना आसन व्यवस्था ना डोक्यावर छत. प्रशासनाला जाग आणण्यासाठी ठाकरे गट आंदोलन करणार. केईएम रुग्णालयाजवळील जागेमध्ये हेल्थ कॉरिडॉर करावा. आमदार प्रमोद जठार यांची महापौर रितू तावडे यांच्याकडे मागणी. शिरूर कृषी उत्पन्न बाजार समिती निवडणुकीमध्ये तांत्रिक घोळ. जवळपास 729 सदस्य मतदानापासून वंचित. निवडणूक प्रक्रियेला स्थगिती देण्याची माजी आमदारांची मागणी. हक्काच्या पाण्यासाठी शेतकरी रस्त्यावर. जायकवाडीतील पाणी गेवराईमधील 140 गावांना देण्याची मागणी. शेतकऱ्यांचा जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा. सोन्या चांदीच्या दरामध्ये पुन्हा एकदा वाढ. सोनं 2,500 रुपयांनी तर चांदी 3,000 रुपयांनी महागली. सोन्याचा दर 1,62,000 रुपयांवर. चांदीचा दर 2,77,000 रुपयांवर.